श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। पुंडरीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सत्य साई बाबा महाराज की जय। प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन श्रवण कीर्तन, वृथा जान नृपनाथा। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगननीत पाणिं मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्ञानेश भगवान विष्णू, निवृत्तिर भगवान हर, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्तला। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ती नमस्कारोणी आता। प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन श्रवण कीर्तन, वृथा जान नृपनाथा। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन, अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होऊन भगवत सेवेला आरंभ करायचा आहे। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज, विश्ववंद्य शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज, चराचर व्याप्त समर्थ सद्गुरु गजानन महाराज, समर्थ सद्गुरु मुंगसाजी महाराज, शंकर सिंह महाराज, अर्जुन महाराज, समर्थ सद्गुरु सत्य साई बाबा, आदिशक्ती मुक्ताबाई आणि अखिल विश्वातील अखिल साधू संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन भगवत सेवेला आरंभ करायचा आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संत पदस्पर्शाने ग्रंथ पावन विचाराने परमपवित्र तीर्थक्षेत्र बनलेल्या आपल्या विश्वी विश्वनाथ गावामध्ये परमपुण्याने सत्य साई बाबांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला हा 3 दिवसीय कार्यक्रम 7 दिवसाचा आहे। आजचा 3रा दिवस, तर आज 3ऱ्या दिवसाची ही प्रवचनाची सेवा। प्रभात फेरी रोज आहे, रोज सकाळी प्रभात फेरी आहे आणि या प्रभात फेरीमध्ये सर्व बाल गोपाळ मंडळी आहे। खरं म्हणजे आपल्या देशाचं वैभव आहे ते, यांच्यामध्येच कोणी ज्ञानोबा आहे, कोणी तुकोबा आहे निर्माण होणार आहेत। आणि बालपणी हे धर्माचे संस्कार फार महत्वाचे आहेत। महाराजांनी सुंदर विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलं। खरं म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये आपण काय करणं उचित काय अनुचित हे कळणं फार महत्वाचं आहे। कारण की ओली माती असते तर आकार देता येतो, कोरा कागद असतो तर त्याच्यावर आपल्याला पाहिजे ते लिहिता येते, पण एकदा लिहून ठेवल्याच्या नंतर जसं तुम्ही बोलले मगाशी की आता आपल्यात काय परिवर्तन होईल, होणारही नाही। पण या बालगोपाळांमध्ये परिवर्तन निश्चितच होणार, कारण अगोदर लिहून ठेवलेलं असेल तर त्याच्यावर लिहिता येत नाही, पण हे कोरे कागद आहेत, कोऱ्या कागदावर काहीच आपल्याला जे पाहिजे ते लिहिता येते। यामध्ये प्रभात फेरी म्हणजे सकाळी उठणे, आणि सकाळी उठण्याचा नियम फार चांगला आहे।
आपलं शास्त्र म्हणते ब्राह्मे मुहूर्ते बुद्धयत स्वास्थ्यरक्षार्थम आयुष तत्र सर्वागस्नात्यर्थम स्मरेच्च मधुसूदनम. तुम्हाला जर कृतयुगाचा सत्ययुगाचा अनुभव घ्यायचा असेल की सत्ययुगामध्ये कसे लोक होते, कसं जीवन जगत होते, तर आजही सकाळी उठून आपण अनुभव घेऊ शकतो की आपण सकाळी जशा वातावरणामध्ये असतो असंच वातावरण दिवसभर असायचं. फार चांगलं वातावरण. ही बालगोपाळ मंडळी जी आहे उत्तम प्रकारचं मार्गदर्शन. तुम्हाला सांगितलेल्या 5 गोष्टी लक्षात आहेत का नाही? महाराजांनी सांगितल्या तुम्हाला काकचेष्टा बकध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारो गृहत्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. कावळ्यासारखी चतुरता फार महत्वाची आहे. कावळा फार चतुर पक्षी असतो. तुम्हाला गोष्टी माहित आहेत. पाणी जर प्यायचं असलं आणि खोलगट भांड्यात असलं तर तो काय करतो? त्यामध्ये दगड टाकून पाण्याला वर करतो. एवढासा पक्षी, त्याचा मेंदू केवढा, पण त्याला किती कळते त्यातलं, नंतर पाणी पितो. बकध्यानम, बगळा ज्याप्रमाणे बगळ्याची एकाग्रता असते. बगळा आहे ना आमच्यासारखाच असतो, पांढरे कपडे घातलेला. आमच्यात आणि बगळ्यात काही म्हणजे कपड्याच्या बाबतीत फरकच नाही आहे. फक्त तो मासोळ्या पकडते, आम्ही पकडत नाही, एवढा फरक आहे. तो एका पायावर उभा असतो, असं वाटते की कोणीतरी साधू महात्मा उभा आहे का काय. आणि त्याच्या अवतीभोवती भविष्य पाहायला काही मासोळ्या येतात. साधू आले तर आपला हात दाखवू आणि भविष्य पाहू. चोच खाली घातली की त्याची चोच रिकामी येणारच नाही. किती एकाग्रता झाली ही. 10 मकार चंचल सांगितले. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मधो मरकटो मीनो मकारा दश चंचळ. त्या 10 गोष्टी फार चंचल असतात. मन फार चंचल. मना एवढं चंचल या जगात आजपर्यंत काही झालंच नाही. मनाच्या वेगानं काहीच नाही, कुठेच काही करता येत नाही. आमचे डॉक्टर साहेब, डोळे बंद करा. डॉक्टर साहेब गेले बंद. जा सासरवाडीत, या पूर्णाच्या पोळ्या खाऊन, एका सेकंदात पूर्णाच्या पोळ्या खाऊन पाहुणचार घेऊन येऊ शकतात. आणि किती दूर असू द्या सासरवाडी, पण मनाच्या वेगाचा आजपर्यंत काही झालेलं नाही. मन फार चंचल आहे. आणि तुम्हाला सांगतो त्याला सांभाळावं लागेल तुम्हाला सगळ्यांना. मन की गती है अटपटी झटपट लखे न कोय. जब मन की खटपट मिटे तो चटपट दर्शन होय. मन के हारे हार है मन के जीते जीत. छावा सिनेमा पाहिला का नाही तुम्ही? पाहिला ना? त्यामधलं वाक्य आहे हे. सिनेमातलं नाही आहे हे, संत वाङ्मयातलं आहे, पण त्यांनी घेतलं होतं. मन के हारे हार है मन के जीते जीत. मन ही मिलावत राम से मन ही करत फजीत. मन ही मन को जानता मन से मन की प्रीत. मन ही मन मानी करे मन ही मन का मीत. मन झुमे मन बावरा मन की अद्भुत रीत. मन के हारे हार है मन के जीते जीत. मन के हारे हार है मन के जीते जीत. मन ही मिलावत राम से मन ही करत फजीत. मोठं कठीण आहे या मनाला आवरणं. वाऱ्याची मोड बांधता येणं सोपं आहे, पण मनाला आवरणं मोठं कठीण आहे. फार चंचल असते ते मन. दिसत नाही म्हणून बरं आहे, दिसलं असतं तर रोज भांडणं झाले असते. तुमचं मन आमच्या घरात काय करू राहिलं. एवढं मन कठीण असते. मधुकर म्हणजे मधमाशी फार चंचल. मेघो ढग आता आले आता गेले फार चंचल. मानिनी म्हणजे स्त्री फार चंचल. मदनो म्हणजे काम फार चंचल. मरुत म्हणजे हवा फार चंचल. मा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे आता आले आता गेले फार चंचल. मधो म्हणजे अहंकार अभिमान फार चंचल. मरकट म्हणजे माकड. माकड माहिती आहे तुम्हाला? माकड फार चंचल असते. एका माणसाला पलीकडच्या काठावर जायचं होतं आणि त्याच्यासोबत माकड होतं. नावाळ्याला म्हणे मला माझ्या माकडाला नावेत घे. तो म्हणे तू बस, पण माकड नाही बसू शकत. म्हणे का? म्हणे ते कुची नसते. माकड कसं असते? कुची नसते. फार चंचल आहे ती, मी त्याला नाही घेत म्हणे. म्हणे गंगाराम बुवाची बकरी कशी काय घेतली? म्हणे ती बकरी आहे म्हणून घेतली, माकड नाही आहे. माकडाला अजिबात घेत नाही. अरे म्हणे घेणं बुवा, त्याचे हात बांधून ठेव वाटल्यास. हा म्हणे मग काही हरकत नाही.
हात बांधून घ्यायला काही अडचण नाही म्हणून मग त्याचे हात असे बांधून घेतले आणि नावेत बसवलं. असं बसलं ते जसं काय देवासारखंच. मी एक पोरग पाहिलं होतं, असंच बसलेलं होतं. मी म्हटलं काय देवासारखं पोरग, आणि थोड्या वेळा दुसऱ्याला कुचके दिले त्यानं. फार चंचल. त्याला म्हणे हात बांधून ठेवले तर मग ते असंच बसलं. त्या नावाड्यालाही वाटलं विनाकारण आपण त्या माकडाचे हात बांधून ठेवले, मोकळं सोडलं असतं. गरीब माकड दिसते हे. पण त्या माकडानं काय केलं, हात बांधले होते म्हणून पायानं काळी उचलली आणि बकरीच्या नाकात घातली. नाव पलटली. फार चंचल असते ते. मरकटो मीनो म्हणजे मासा. माझा 10व्या नंबरला आला. तो फार चंचल असते. पण बगड्यानं चोच खाली घातली की माशाला पकडलंच म्हणून समजा. म्हणून बगळा ज्याप्रमाणे बगळ्याची एकाग्रता असते तशी आपली एकाग्रता असली पाहिजे. एखाद्या विषयाच्या ठिकाणी आपण स्थिर झालो तर इकडचं तिकडचं दिसलं नाही पाहिजे. तुम्हाला महाभारतातली गोष्ट माहिती आहे की अर्जुनाला द्रोणाचार्यांनी सांगितलं नेम धर. त्याच्या अगोदर कित्येकांना सांगितलं होतं. दुर्योधना नेम धर. धरला नेम. काय दिसते म्हणे, तुम्ही दिसता, हे झाड दिसते, हे पालापाचोळा सगळं जग दिसते. सगळ्यांना तसंच म्हटलं. पण अर्जुनाला विचारलं नेम धर. की मातीची चिमणी बनवलेली आहे, तिच्या डोळ्यावर नेम धर. डोळ्यावर नेम धरला. विचारलं त्याला तुला काय दिसते, तो म्हणे मला काहीच नाही दिसत, फक्त मला त्या चिमणीचा डोळा दिसते. काय दिसलं पाहिजे मग आपल्याला? आपलं जे ध्येय आहे, ज्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ते ध्येय दिसलं पाहिजे. ध्येयाकडे दृष्टी ठेवून जर आपण वाटचाल केली तर ध्येय गाठतो. पण मध्येच जर फाटे फुटले रस्त्याला तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. ही गोष्ट शिकायची आहे. बगड्यापासून महाराजांनी दृष्टांत दिला होता, त्याचा विस्तार केला. बघ ध्यान श्वान निद्रा. कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे. कुत्रा कसा झोपतो? कुत्र्याची झोप पाहिली का तुम्ही? तुमच्या गावातले कुत्रे झोपतात का? झोपतात ना. कसे झोपतात? असे झोपतात. आणि सागाचं वाळक पान जरी सुरू करून देतात लगेच. म्हणजे त्याची झोप कशी आहे? फार चंचल. लवकर लगेच उठून जातो. तसं कुत्र्यासारखं झोपलं पाहिजे विद्यार्थ्यानं. श्वान निद्रा तथैवच. आणि कमी भोजन केलं पाहिजे. अल्पाहारो युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार. नसावी बासर निद्रा बहुभाषण. लोलुपता काय निद्रेचे जिनावे. भोजन करावे परिमित. मोजकं भोजन ह्यासाठी करायचं की आपल्याला साधना करायची आहे. विद्या अर्जन करणे म्हणजे काय आहे? साधना आहे. आणि या साधनेला करण्यासाठी आपण पोटभर, काही लोक पोटभर, आता ह्याच्यात जर आता सकाळी सकाळी तुम्ही बसलेले आहे, कोणीच भोजन करून आलेलं नाही म्हणून निवांत ऐकून राहिले. नाही तर या वयामध्ये दुपारी प्रवचन ठेवायचंच नाही. यांना जर प्रवचन ऐकवायचं असेल तर सकाळीच. कारण हे जर खाऊन आले तर हे झोपा काढतात. जेवढं जास्त खाऊन आले तेवढं महाराजचं प्रवचन सुरू आणि बसलेल्याचं घोरणं सुरू. ते या हा स्वर लावायची गरजच नाही, तेच स्वर देतात मग गोऱ्या स्वर. अल्पाहारो भोजन कमी करायचं. गृहत्यागो. गृहत्यागो म्हणजे घराचा त्याग केल्याच्या नंतर घरच्यांचं स्मरण नाही झालं पाहिजे. कारण आपलं ध्येय आहे विद्या. प्रातःकाळी सकाळी सकाळी उठलं पाहिजे. भगवान श्री रामचंद्रजी सकाळी उठायचे. प्रातःकाल उठके रघुनाथा. मात पिता गुरु नावही माथा. प्रातःकाल उठके रघुनाथा. मात पिता गुरु नावही माथा. सकाळी उठावं. आई वडिलांना नमस्कार तुम्ही करत असता का नाही? करता ना. रोज आई वडिलांना नमस्कार करा. आई आपली गुरु आहे. आपल्याला मार्गदर्शन करणारी आहे. काय योग्य काय अयोग्य भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टी शिकवणारी आई आहे. म्हणून आईला रोज नमस्कार केला पाहिजे. वडिलांना रोज नमस्कार केला पाहिजे. मुलींना सांगतो तुम्ही आपल्या वडिलांकडे लक्ष ठेवा. फाटके कपडे घालतात पण तुमच्या शिक्षणाची व्यवस्था करतात. म्हणून त्यांची मान झुकली नाही पाहिजे अशा प्रकारचं आचरण करा. कारण या जगात जर माणसाचं सर्वात जास्त कोणावर प्रेम असेल ना तर ते असते मुलीवर. प्रगट रूपानं जरी बोलून दाखवत नसेल बाप तरी सुद्धा बापाचं सर्वात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर ते मुलीवर असते. आणि मुलगी सुद्धा बापाची आई बनू शकते. तुम्ही आपल्या लेकराच्या शिवाय दुसऱ्या कोणाची माय नाही बनू शकत. पण मुलीला जर आईच बनायची इच्छा असेल तर आपल्या बापाची आई बनता येते. मुलाचं जर भांडण झालं बापासोबत
बापाला रडता येत नाही जगाच्या पुढे, लोक म्हणतात माणसासारखा माणूस रडत आहे, म्हणून आतल्या खोलीत अंगावर गोधडी घेऊन रडावं लागते लोकांना आपल्याला पाहू नये म्हणून. त्या रडणाऱ्या बापाला जर धीर कोणी देऊ शकत असेल तर फक्त मुलगी. बाबा चला ना 2 घास खाऊन घ्या ना. नाही मुले जा जा. चला ना बाबा, चला ना 2 घास खाऊन घ्या ना. नाही मला यायचं नाही, मला भूक नाही. काय झालं बाबा, दादा बोलला त्याचा राग